वचन आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि देवाचं वचन काय आहे ह्याच्याबद्दल देवाचं वचनच आपल्याला काय सांगतं हे आपण वचनामधून पाहत होतो. आणि आज देखील मी तोच टॉपिक सेम पुढं कंटिन्यू करणार आहे. आज देखील परमेश्वराच्या वचनातून काही जे सत्य आहे ते आपण पाहणार आहोत की देवाचं वचन हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि सदैव आपण त्याच्याशी जोडलं जाणं हे किती आपल्यासाठी गरजेचं आहे. मला आठवत नाही आहे मी मागच्या वेळेस कुठपर्यंत घेतलं होतं, पण मला असं वाटतं की मी शेवटचा पॉईंट हा सांगितला असेल की देवाचं वचन आरशाप्रमाणे आहे. हा पॉईंट झाला होता असं मला वाटत आहे. आपण त्याच्या पुढचे काही मुद्दे जे आहेत ते पाहूया. आपण ह्या वेळेस पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 23वे वचन पाहूया. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 23वे वचन. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. खूप सुंदर हे वचन सांगतं की आपला जो नवीन जन्म झालेला आहे, पुन्हा जन्म होणे म्हणजे पुनर्जन्म नाही तर नवीन जीवन आत्मिकरित्या आपलं जे नवीन जन्म होत असतो, तारणारा म्हणून आपण ज्यावेळेस प्रभूला स्वीकारत असतो, आपलं तारण जे होत असतं तो आपला नवीन जन्म असतो. आणि तो म्हणतो की हे जे जन्म आपला झालेला आहे तो नाशवंत किंवा नाश पावणाऱ्या, नष्ट होणाऱ्या, कुजणाऱ्या, सडणाऱ्या, समाप्त होणाऱ्या अशा कुठल्या तरी बीजापासून झाला नाही तर अविनाशी बीजापासून झालेला आहे. आणि ते अविनाशी बीज जे आहे ते देवाचं वचन आहे. अविनाशी म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही, जे कायम टिकतं त्याला अविनाशी म्हणतात. बीज देवाचं जे वचन आहे हे अविनाशी असं बीज आहे. खूप महत्त्वाचं आहे की आपला जो तारण झालेला आहे, आपल्याला तारणाची जी अनुभूती आलेली आहे ती आपल्याला कशामुळे आलेली आहे? देवाचं वचन जे आपण ऐकलेलं आहे ते वचन आपल्या अंतःकरणामध्ये रुजलं गेलं, त्या वचनाने आपल्या जीवनामध्ये कार्य केलं आणि मग त्या वचनाने आपले विचार बदलवले. मला जाणीव झाली मी पापी व्यक्ती आहे आणि मला पश्चाताप करण्याची गरज आहे आणि मी खऱ्या मनापासून खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप केला, प्रभूकडे माझ्या पापांची क्षमा मागितली आणि माझं तारण झालेलं आहे. आपल्याला पेरणाऱ्याचा दाखला सुद्धा माहिती आहे. 4 प्रकारचे जमिनीवरती ते बीज पडलं आणि जे सर्वात चांगलं चौथी जी जमीन होती तिथं ते 30 पट 60 पट आणि 100 पट असं पीक दिलेलं आहे त्यांनी. आज देवाचं वचन जे आहे, जे वारंवार आपल्याकडे येतं, देवाच्या सेवकांच्या द्वारे येत असतं, आपण स्वतः दररोज ज्यावेळेस मनन करतो देवाच्या वचनावरती, ते वाचतो, त्यावेळेस त्या बीजाची आपल्या जीवनामध्ये पेरणी होत असते. मग हे पेरणी झालेलं जे बीज आहे, जे देवाचं वचन आहे ते अविनाशी आहे, ते कधीच नाश पावत नाही, ते कधी संपत नाही असं जर देवाचं वचन सांगतं तर मग ते आपल्या जीवनामध्ये का फलदायी होत नाही हे आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. की जे कधीच नाश न पावणारं, कधी क्षय न पावणारं असं जे बीज आहे आणि ते माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये पेरलं जातं तर ते अविनाशी कायम टिकणारा असा परिणाम माझ्या जीवनामध्ये का घडवू शकत नाही? हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. त्याचे 2 उत्तरं असू शकतात. एक म्हणजे एकतर माझ्या जीवनाची, माझ्या अंतःकरणाची जी भूमी आहे
ती पेरणाऱ्याच्या दाखल्यातल्या पहिल्या 3 जमिनींपैकी कुठली तरी असू शकते आणि म्हणून तिथं ते बीज रुजलं जात नाही आणि ते फलदायी होत नाही. जगातले विचार, सैतानाचे विचार, माझ्या स्वतःचे विचार ही पाखरं आहेत. सूर्य आल्यावर करपून जातं बीज, म्हणजे संकट आल्यावरती देवाच्या वचनाचा विसर पडतो मनुष्याकडे. मनुष्याचे प्रयत्नांनी आपण ते संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. देवाचं वचन ऐकत असताना खडकाळ भूमीसारखं स्वतःचं अंतःकरण कठीण करून फक्त आपण एक बसायचं म्हणून बसतो आणि ऐकतो. आपण प्रभूशी जोडलं जात नाही. हे सुद्धा एक कारण असू शकतं की ते बीज जे आहे ते माझ्या जीवनामध्ये फलदायी होत नाही. काटे कुसळ जे आहेत ते कधी उगवतात आणि हे बीज जे आहे जे थोडासा अंकुर घेत आहे, थोडासा फलद्रूप होण्याचा प्रयत्न करत आहे, त्याची वाढ पूर्णपणे खुंटवून टाकतं. ज्या वेळेस ज्या क्षणाला आपण देवाच्या सानिध्यामध्ये, त्याच्या घरामध्ये आणि प्रार्थना करत असतो, ज्यावेळेस देवाचं वचन आपल्याशी बोलतं, त्यावेळेस आपण थोड्या काळासाठी अतिउत्साही होतो, भावनिक होतो किंवा कधी कधी खरंच पवित्र आत्मा कार्य करतो आणि आपण त्या बीजाचा त्या थोड्या समयासाठी स्वीकार करतो. पण त्यानंतर काय होतं की आपल्याला त्याचा विसर पडतो, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळं जगाच्या चिंता, काळज्या आहेत, समस्या आहेत, बाकी जगिक गोष्टी आहेत, बाकीचे दुसरे विचार आहेत, जगिक विचार, भरकटवणारे विचार आहेत, ह्यांचं अधिक आणि अधिक मनन करतो देवाच्या वचनापेक्षा. कुठल्या मनुष्यांशी कसं वागावं हे आपले चुकीचे जे विचार असतात त्यांचं मनन करतो. माझ्या चिंता काळज्या असतील त्याचं मी अधिक मनन करत असेल, पापाचं अधिक मनन करत असेल, देवाला न आवडणाऱ्या गोष्टींचं अधिक मनन करत असेल आणि अशा प्रकारची मग जी झाडं आहेत ज्यांचं आपण अधिक मनन करत राहतो, ही सर्व काटेरी झाडं जी आपल्याला कधीच आत्मिकरित्या फलदायी होऊ देणार नाही, ते फळच देणार नाही, अशी झाडं आपल्या जीवनामध्ये वाढीस लागतात. अशी बीज जी आहेत ती जोमाने अंकुरित होतात आणि ती जोमाने वाढायला लागतात आणि मग देवाचं जे वचन आहे त्याची वाढ खुंटवली जाते. जर ते अविनाशी बीज आपल्या जीवनामध्ये पेरलं जातं वारंवार आणि आपण जर का आपल्या जीवनामध्ये अनुभवच घेत नाही की त्याचं ते बीज जे आहे ते फलदायी होईल, त्याचा वृक्ष होईल, ते फळ देईल आणि अनेक बीज तयार करेल, असं जर आपल्या जीवनात कार्य होत नाही तर तपासणं गरजेचं आहे की माझं जीवन, माझं अंतःकरण ह्याची भूमी कुठल्या प्रकारची आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे देवाचं वचन जे अविनाशी बीज आहे हे आपल्या जीवनामध्ये मोठं महान असं कार्य का करू शकत नाही, त्याचं अजून एक उदाहरण असू शकतं, कारण असू शकतं, ते म्हणजे फॉल्टी बीज. काहीतरी समस्या असलेलं, खराब झालेलं बीज. देवाचं वचन तर अविनाशी आहे, ते सर्व परिपूर्ण आहे. मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो का? नाही, त्याच्यात कधीच प्रॉब्लेम असू शकत नाही. ते परिपूर्ण वचन आहे देवाचं. पण आमचं समजून घेणं किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी समजून सांगणं, ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम होतो आणि देवाला नक्की आपल्याशी काय बोलायचं आहे, आपल्या जीवनामध्ये नक्की काय कार्य करायचं आहे, हा उद्देश, खरा उद्देश जो आहे हा समजण्यापासून आपण भरकटवले जातो, आपण डायव्हर्ट होतो आणि म्हणून ते देवाचं जे वचनाचं अविनाशी बीज आहे ते आपल्या जीवनामध्ये कार्यरत होत नाही. कोणीतरी भेसळयुक्त असं बीजाची पेरणी करतं कधीतरी, संपूर्ण शुद्ध स्वरूपातलं देवाचं वचनच सांगत नाही, म्हणून ते आपल्या जीवनामध्ये कार्यरत होत नाही. डुप्लिकेट बीज असतं त्याची पेरणी करण्यात येते कधी कधी. आपण डुप्लिकेट कशाला म्हणतो माहितीये का? जे ओरिजिनल आहे त्याच्यासारखंच ते दिसतं, त्याच्यासारखंच ते वाटत असतं, परंतु त्याचे परिणाम
आणि त्याचा उपयोग हा कधीही ओरिजिनल सारखा नसतो. समजा आयफोन आहे ओरिजिनल, तो महाग असतो आणि त्याच्यात खूप चांगले फीचर्स असतात, सगळं असतं. मग कुठल्या तरी कंपन्या असतात आणि ते डुप्लिकेट आयफोन काढतात, स्वस्त किमतीमध्ये विकतात. तो दिसायला आयफोन सारखा सेम दिसतो, परंतु ज्या वेळेस आपण त्याचं खरं कार्य असतं ना त्या फोनचं चालू करतो, उदाहरणार्थ जर आपण त्याच्यावर बोललो तर ओरिजिनल फोनची जशी क्लॅरिटी असती तशी ह्या फोनमध्ये क्लॅरिटी येत नाही. किंवा जर फोटोज आणि व्हिडिओज आपण क्लिक करायला लागलो तर ओरिजिनल जो फोन असतो त्याच्यामध्ये जेवढं चांगल्या स्वरूपात येतं तेवढं डुप्लिकेट फोन्समध्ये येत नाही. डुप्लिकेट जे असतं ते फक्त दिखावा असतं, ते भुलावणारं असतं आणि त्याच्यासाठी कमी किंमत मोजावी लागलेली असते. म्हणून अशा डुप्लिकेट बीजाचा शोध घेऊ नका आणि कोणापासून ते डुप्लिकेट बीज आपल्या जीवनात स्वीकारू देखील नका. जे फक्त बाहेरचं वेस्टर्न देवाच्या वचनाचं दाखवलेलं आहे, परंतु देवाच्या जे ज्ञान आहे, त्याचे इच्छा आहेत यांच्या विरोधामध्ये उभारलं गेलेलं बांधकाम ज्या शिक्षणाच्या द्वारे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतं, असं बीज आपल्याला स्वीकारू नये आपण आपल्या जीवनामध्ये. मला डुप्लिकेट कुठली तरी गोष्ट तेव्हाच कळेल जेव्हा मी ओरिजिनल गोष्ट पाहिली असेल. समजा माझ्याकडे सोन्याचे दागिने आहेत, मी नेहमी सोनं वापरत असेल आणि नंतर एखादी व्यक्ती आली आणि म्हणाला, अहो मला फार गरज आहे म्हणून माझा हा सोन्याचा हार आहे बघा, मी फार कमी किमतीत तुम्हाला विकत आहे कारण मला खूप गरज आहे म्हणून. जर मी सोनं वापरणारी व्यक्ती असेल तर मला तो हार बघितल्यावर कळेल, अरे हा तर डुप्लिकेट हार आहे. त्या या डुप्लिकेट हारची किंमत तर ही व्यक्ती सांगते ह्याच्यापेक्षा पण खूप कमी आहे, पण ते आपल्याला सोन्याचा म्हणून सांगते, मी तो घेणार नाही. पण मला खरं सोनं वापरायचं, त्याची पारख करायचं जेव्हा माहिती नसतं त्यावेळेस मला काय वाटेल, त्या व्यक्तीने सांगितलं हा एकदम सोन्यासारखं दिसतं ना, सेम सोन्यासारखं आहे, कमी किमतीत मिळतंय, चला घेऊ, असं तसं मी त्यामध्ये माझा पैसा वेस्ट करून टाकल, फसवणूक होईल माझी. डुप्लिकेट जे बीज आहे, देवाचं वचन आहे, ते कधीही स्वीकारू नका आपल्या जीवनामध्ये प्रियांनो. ते त्या काळापुरतं, त्या क्षणापुरतं ऐकायला खूप चांगलं वाटतं, आपल्या विचारांशी ते विचार मॅच होतात आणि म्हणून आपल्याला ते हवंसं वाटतं, परंतु ते फार मोठ्या समयासाठी टिकून राहू शकत नाही, ते आपलं जीवन फलदायी करू शकत नाही. जगात अनेक प्रकारचे मार्केट्स असतात, गोष्टी आपण आणतो जे डुप्लिकेट गोष्टी असतात. माहिती आहे ना, एक म्हण आहे, काय मी म्हणत नाही कुठल्या प्रोडक्ट्स बद्दल बोलतात तसं, पण तसं म्हणतात, चले तो चांद तक नाही तो शाम तक. गॅरंटीच नाही, कारण ते डुप्लिकेट आहे. असं जे आपल्याला चांगलं वाटेल, मनुष्याच्या कानांची खाज जिरवण्यात येईल, मनुष्यांचे विचार उंचावले जातील, असं तर्कवितर्कावरती आधारित असलेलं कुठलंही देवाच्या वचनाचं शिक्षण जे आहे ते आपल्या जीवनामध्ये स्वीकारू नका प्रियांनो. अजून एक गोष्ट सांगेल तुम्हाला की ज्या ओरिजिनल गोष्टी असतात ना त्याच्याबद्दल सांगते. मी मगाशी दिलेले 2 उदाहरणच सांगते की ओरिजिनल आयफोन समजा किंवा ओरिजिनल खरे सोन्याचे दागिने जे आहेत ते ज्यावेळेस आपल्याला खरेदी करायचं असतं, ओरिजिनल गोष्टी नेहमी एक प्रस्थापित झालेलं एक ऑथेंटिक दुकान आहे ना त्याच ठिकाणामध्ये मिळतं. असं आपल्या भाजी मंडईत वेगवेगळे समजा आठवडे बाजार आहे रविवारचा, तिकडे असे लाईनीत स्टॉल असतात, त्याच्यामध्ये एक मोबाईल आयफोन विकणारा स्टॉल, एक सोन्याचे चांदीचे दागिने विकणारा स्टॉल, असं कधीच नसतं, बरोबर ना. सोनं सुद्धा आपण खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला एक फॅमिली हिस्ट्री असती. सगळे सोनार असले तरी आपण एखाद्या सोनारावर जास्त ट्रस्ट करतो, त्यांचं सोनं जास्त चांगलं असतं आणि आपण तिथे वारंवार जात असतो.
आपण दूर राहायला गेलो त्या ठिकाणापासून, तरीही सोनं घ्यायचं असेल तर आपण त्या ठिकाणातच जात असतो. आयफोन जर मला घ्यायचा असेल विकत, तर मी एकदम छोटंसं असं कुठंतरी टपरी आहे, इथे मोबाईल रिपेअर करून मिळतील, इथे हेडफोन मिळतील, त्या दुकानात जाऊन कधी विचारलं का तुमच्याकडे आयफोन आहे का ओरिजिनल? नाही. त्याचं तेवढं भव्य दिव्य मोठं असं शोरूम असेल, ते ऑथेंटिक असेल. तसंच देवाचं जे सत्यवचन आहे त्याचे गल्लोगल्ली आपल्याला दुकानं मिळत नाहीत. प्रत्येकच व्यक्तीपासून जाईल तिथं ओरिजिनल देवाचं वचन कधीच मिळत नाही. त्याचं एक परमेश्वराने प्रस्थापित केलेलंच स्थान असतं, त्याचं निवडलेलं पवित्र स्थान असतं. त्याच ठिकाणापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे. शोध घ्या की माझ्या ओरिजिनल मोबाईलचं शोरूम कुठं आहे, माझं ओरिजिनल दागिन्यांचं शोरूम कोणतं आहे, याचा शोध आपण आपला घ्यायचा असतो. नाही तर फसवणूक होऊ शकते. बीजाचं अजून एक काम असतं. बीज जे असतं, सीड्स जे असतात, ते काय करतो बरं, आपण पेरतो ते, आणि मग ते पेरल्याच्या नंतर त्याचं झाड येतं. त्याची थोडी मशागत करावी लागती, त्याला खत, योग्य वेळी पाणी आणि सर्व काळजी घ्यावी लागती. सूर्यप्रकाशाची कशी गरज आहे ते बघावं लागतं. काही झाडांना जास्त सूर्यप्रकाश लागतो, काहींना कमी लागतो. ही सर्व काळजी घ्यावी लागते, त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागतं. ते छोटंसं झाड आहे तेव्हा येऊन कुठल्या तरी पशूंनी कोणी खाऊ नये, त्याची नासधूस करू नये म्हणून पण लक्ष द्यावं लागतं. आणि मग असं आपण त्याची काळजी घेत घेत काय होतं, ते एक मोठं झाड होतं, एक मोठा वृक्ष होतो. आणि खरी मज्जा तिथं असते. मोठा वृक्ष झाल्यावरती काय होतं की तो वृक्ष आता फळ द्यायला लागतो. जे एक बीज आपण पेरलं होतं त्या बीजापासून असा वृक्ष तयार झालेला आहे की जो त्याच प्रकारचे हजारो बीज देत आहे. त्या एका झाडापासून किती हजारो हजार फळं मिळतात आणि तेवढे हजारो हजार बीज मिळतात त्या प्रकारच्या फळ देणारे आपल्याला. तसं खऱ्या पद्धतीने खरी लागवड केलेलं जे देवाचं वचन आहे आपल्या जीवनामध्ये, जे अविनाशी बीज आहे, कधी नाश न पावणारं असं ते बीज आहे, ते खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आधीच्या सांगितलेल्या सर्व कसोट्या पार करत जेव्हा आपल्या जीवनामध्ये पेरलं जातं, ते कार्यरत होतं. आपण त्याची काळजी घेतो, त्याचं संगोपन करतो, त्याची निगा राखतो, आणि मग काय होतं, ते हळूहळू हळू ते कार्यरत होतं, ते वाढतं, माझ्या जीवनामध्ये त्याचा एक वृक्ष बनतो. आणि तरी देखील मला काळजी घेणं गरजेचं आहे. आता वृक्ष झाला, खूप भारी आहे बघा, मी बीज लावलेलं, मी देवाचं वचन शिकलो, मला सगळं ज्ञान आहे, मला सगळं अख्खं बायबल माहिती आहे, माझ्यासारखं ज्ञान कोणाला नाही. विषय संपत नाही प्रियांनो. तुमच्या जीवनामधून पुढची बीज, ती फळं येणं गरजेचं आहे. नाही तर अंजिराचं जे निष्फळ झाड होतं, जे हिरव्यागार पानांनी बहरलेलं होतं, जे मोठं वाढलेलं होतं, जे दिसायला छान होतं, पण ज्याला फळच येत नव्हतं, अशा अंजिराच्या झाडाला प्रभूने शाप दिला. परमेश्वराचं वचन फक्त बसून ऐकणं, आत्मसात करत राहणं, माझ्यापुरतं ठेवणं एवढंच गरजेचं नाही प्रियांनो. ते वाढीस लागणं आणि माझ्या जीवनाद्वारे अनेकांच्या जीवनामध्ये त्या सत्याच्या वचनाची पेरणी होणं, ते अंकुरित होणं आणि त्यापासून परत अनेक झाडं तयार होणं, म्हणजे देवाच्या वचनाचा योग्य रीतीने प्रसार होणं, हे बीजाचं कार्य आहे. तरच आपण समजू शकतो की ते बीज जे आहे त्याचं कार्य जे आहे, जे अविनाशी बीज आहे देवाचं वचन, त्याचं कार्य माझ्या जीवनामध्ये सफल झालेलं आहे. आमच्या अनेक वर्षांच्या सेवेमधली काही गोष्टी उदाहरणं तुम्हाला सांगेन की आम्ही कधीतरी कोणाला तरी शुभवर्तमान सांगितलं होतं, कधीतरी कोणाची तरी काळजी घेतली होती, कुटुंबांकडे अनेक लक्ष दिलं होतं, त्यांना देवाच्या गोष्टी समजून सांगितल्या, त्यांच्या जीवनामध्ये दररोजच्या दिवशी ते वचन पेरलं, त्याची काळजी घेतली. आज अनेक वर्ष गेल्याच्या नंतर
आमच्या जीवनाचा वृक्ष तर अजून वाढलेलाच आहे, अनेक बीज अजून देत आहे, पण ते सुद्धा जे छोटे छोटे बीज पेरले होते आज ते सुद्धा वृक्ष झालेले आहे, आज ते सुद्धा बीज देत आहे. कितीतरी लोक आज सेवेत आहेत त्या ठिकाणामध्ये, आहेत त्या मंडळांमध्ये, ते आशीर्वादाचं कारण होत आहे, ते फलदायी झालेले आहेत आणि ते स्वतः आता पुन्हा तेच काम करत आहेत. त्यांच्या सेवेमध्ये अनेक लोक अजून तयार होत आहेत. बीज जे असतं त्याच्यामध्ये पुनरुत्पादनाचं सामर्थ्य असतं प्रियांनो. पुन्हा पुन्हा गोष्टी निर्माण करण्याचं जे सामर्थ्य आहे ते बीजामध्ये असतं आणि ते सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. की परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे, जे सृष्टीच्या निर्मितीचं सामर्थ्य आहे, जे अस्तित्वात नसलेल्या गोष्टी अस्तित्वात आणण्याचं सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये देवाच्या फक्त आणि फक्त देवाच्या वचनाच्या द्वारेच कार्यरत होत असतं. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये ते सामर्थ्य प्रस्थापित करतं, ते आपल्याला सामर्थ्यशाली करतं. त्या बीजामध्ये शक्ती आहे, त्या बीजामध्ये सामर्थ्य आहे, त्या बीजामध्ये जीवन आहे. बीज कधी मेलेलं नसतं प्रियांनो, त्या बीजामध्ये जीवन असतं, म्हणून ते पेरल्याच्या नंतर अनेक ते जिवंत असं झाड निर्माण करू शकतं. तसंच देवाचं वचन आहे, जिवंत आहे, सजीव, सक्रिय आहे, मज्जा, सांधे, स्नायू सर्व भेदून आरपार जाणारा आहे. परमेश्वराचं जे चमत्काराचं कार्यकारी सामर्थ्य आहे ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये कार्यरत करणारं देवाचं वचन आहे. कुठला मनुष्य तुम्हाला सामर्थ्य मिळतंय घ्या, मी बोलत आहे म्हणून घ्या, कोणापासून नाही येत प्रियांनो. जे सामर्थ्य आणि जीवन आहे ते फक्त प्रभू परमेश्वरापासूनच येतं आणि त्याच्या जिवंत वचनाच्या द्वारेच आपल्याला प्राप्त होत असतं. त्या वचनामध्ये ते कार्यकारी सामर्थ्य आज देखील आहे. आज तुमच्या जीवनामध्ये कुठली परिस्थिती आहे का जिथं तुम्हाला चमत्कार पाहिजे आहे? कुठली तरी जीवनाची भूमी जी आहे ती निष्फळ अशी भूमी आहे का? जीवनात कुठलं तरी असं झाड उगवलेलं आहे का की जे डेरेदार वृक्ष झालेला आहे, हिरव्यागार पानांनी बहरलेला आहे, पण त्याला फळच येत नाही? आज आत्मपरीक्षण करायचा वेळ आहे प्रियांनो. जितक्या वेळेस वचन वाचलं, ऐकलं, मनन केलं, तुमच्याशी देव बोलला, पवित्र आत्मा बोलला, तुम्हाला त्यांनी प्रगटीकरण दिलं, तितक्या वेळेस ते बीज आपल्या जीवनामध्ये पेरलं गेलेलं आहे. आणि जितके बीज पेरलेले गेले आहेत तितके बीज अंकुरित होऊन तेवढी झाडं झालेली आहेत का? शेतकरी असतो, माझ्याकडे 10 एकर शेती आहे समजा, मला गहू पेरायचे आहेत, मला गव्हाचं पीक घ्यायचं आहे 10 एकर शेतीमधून. तर त्या शेतकऱ्याला संपूर्ण जी 10 एकर जमीन आहे तिथं सर्वत्र गव्हाचं बीज पेरावं लागेल का? 10 एकर जमिनीच्या मध्यभागी कुठंतरी गव्हाचा एक दाणा जाऊन तो ठेवतो आणि मग वाट बघत बसतो की आता मी 2-3 महिन्याने येईल आणि अख्खं शेत गव्हाच्या सर्व जे आहेत फसल जी आहे गव्हाच्या पिकाने अख्खं शेत भरलं गेलं असेल. असं होईल का? नाही होत. आपलं जीवन जे आहे ते परमेश्वराचं शेत आहे, त्याचा द्राक्षमळा आहे तो प्रियांनो. जितक्या वेळेस देवाचं वचन आपल्याकडे येतं तितकी बीज पेरली गेलेली आहेत. तपासून पहा कुठलं कुठलं बीज अंकुरित झालेलं आहे, कुठलं बीज झालेलं नाही, त्याच्याकडे लक्ष द्या. कुठलं झाड थोडं वाढलं आहे, कुठल्या वचनाचं कार्य थोड्या कमी प्रमाणात झालं, कुठल्या वचनाचं कार्य जास्त प्रमाणात झालेलं आहे, तपासून पहा. त्या सर्व वचनांमध्ये, त्या सर्व बीजामध्ये तेच जीवनाचं सामर्थ्य आहे. तेवढे वृक्ष तुमच्या जीवनामध्ये तयार होतील आणि तेवढे वृक्ष तेवढे लाखो लाख बिया देतील परत. त्याच्यापासून अजून करोडो बिया तयार होतील. इतकं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने ठेवलेलं आहे त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे. पुढचा पॉइंट इर्मया 23:29. इर्मया 23:29.
परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. दोन गोष्टी इथं सांगितल्यात वचनाबद्दल परत. आणि या ठिकाणात डायरेक्ट परमेश्वर जो आहे तोच त्याच्या वचनाबद्दल साक्ष देत आहे. हे कुठल्या मनुष्याचे शब्द आणि विचार नाही. काय म्हणत आहे या ठिकाणामध्ये परमेश्वर, की माझं जे वचन आहे, परमेश्वर म्हणत आहे माझे वचन अग्नीसारखे आहे. किती अद्भुत आहे प्रियांनो. देवाचं वचन हे अग्नी आहे. ज्या वेळेस आपला न्यायनिवाडा होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे की प्रत्येकाचं जे कार्य आहे हे अग्नीने तपासलं जाणार आहे. माहिती आपल्याला, भुसा, पेन, लाकूड आणि मेटल जे पण काय असेल, माती, सगळं सगळं ज्या 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 प्रकारचं काम आहे ते सगळं अग्नीच्या द्वारे त्याचं परीक्षण होणार आहे. आता समजा अग्नीमध्ये भुसा टाकला, अग्नीमध्ये सुकलेलं गवत टाकलं, अग्नीमध्ये कागद टाकले, अशा प्रकारच्या गोष्टी टाकल्या तर काय होईल? त्या जळून राख होतील, नष्ट होतील. पण त्याच अग्नीमध्ये जर का चांदी टाकली, सोनं टाकलं तर काय होईल? मौल्यवान असे जे धातू आहेत ते टाकलं तर काय होईल? ते वितळल, ते धातू, त्याच्यातली अशुद्धता असेल नसेल ती अजून निघून जाईल आणि ते अधिक शुद्ध होईल. परंतु कुठल्याच अग्नीने सोनं, चांदी किंवा असे जे मौल्यवान गोष्टी आहेत ह्या संपूर्णपणे नष्ट होणार नाही. ज्या वेळेस न्यायाचा दिवस असेल, आपण केलेलं जे कार्य आहे, आपलं जीवन जे आहे हे प्रभूच्या समोर आपण सादर करू आणि ज्या वेळेस ते परमेश्वर त्याच्या वचनाच्या अग्नीच्या द्वारे न्याय करल, ते तपासून पाहिल, त्यावेळेस काय होणार आहे की त्यावेळेस आपण त्या परीक्षेत खरे कसे उतरू हे त्यावेळेस कळणार आहे. लक्षात ठेवा, आपला न्याय देवाच्या वचनाने होणार आहे, देवाच्या वचनाच्या अग्नीद्वारे होणार आहे. म्हणून आपलं जे वागणूक आणि आपलं जीवन आहे हे देवाच्या वचनानुसारच आपल्याला राखायचा, शुद्ध करायचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत आपण देवाच्या वचनानुसार स्वतःला शुद्ध करत नाही, ती सवय स्वतःला लावून घेत नाही, आपण ते आत्मसात करत नाही, न्यायाच्या दिवशी अचानक ते वचन येईल आणि अचानक त्या वचनाच्या द्वारे ज्यावेळेस पारख करण्यात येईल, मग आपण भुसा, लाकूड, पेंडा, गवत सगळं ठरू. कारण ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळाला होता त्यावेळेस आपण त्या वचनाच्या द्वारे स्वतःचं आत्मपरीक्षण केलं नाही, त्या वचनाच्या द्वारे स्वतःचं शुद्धीकरण करून घेतलं नाही. ही गोष्ट आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. अग्नी, तप्त केलेल्या अग्नीमध्ये ज्यावेळेस सोनं, चांदी टाकण्यात येते त्यावेळेस काय घडतं? काही लोक होते, त्यांनी विचार केला की देवाच्या वचनात लिहिलेलं आहे तर चला आपण जाऊ सोनाराच्या इथे दुकानामध्ये, तिथे जाऊन थोडंसं विचार घेऊयात की काय करतात ते नक्की, कसं शुद्धीकरण करतात. आणि मग ती लोक तिथे गेले आणि त्यांना तिकडची प्रोसेस कळाली. मग जो सोनार होता त्यांनी काय सांगितलं की ती चांदी जी आहे, सोनं आहे, जे पण आहे, चांदी, सोनं, जे मौल्यवान धातू आहे ते काय करतात, ते तापवतात, इतके तापवतात, ती भट्टी जी आहे, तो अग्नी जो आहे तो अधिक 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 ती उष्णता वाढवत राहतात. मग हळूहळू 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 काय होतं बरं, ते जे धातू आहे तो वितळला जातो, धातू हळूहळू हळू.
त्याच्यामध्ये काही अशुद्धता असेल ती त्या अग्नीच्या द्वारे जळून जाते आणि तो लिक्विडच असतो धातू, त्याचं शुद्धीकरण होतं आणि ज्यानंतर पुन्हा त्यांनी आग द्यायचं थांबवल्यावरती तो परत धातू होतो. मग ते म्हणाले त्यांना की ठीक आहे, पण तुम्हाला कसं कळतं की आता कधीतरी समय आहे की हे शुद्ध झालेलं आहे आणि आता ह्याला अग्नी द्यायचं थांबवायचं, हे तुम्हाला कसं कळतं? त्यांनी विचारलं. काहीतरी प्रोसेस असेल ना, काहीतरी असेल की तुम्ही इतका वेळ ठेवता का, एवढं काय असेल ते. मग त्या सोनाराने त्यांना सांगितलं की आम्ही ते वितळवतो आणि आम्ही तरी सुद्धा त्याला आग देतच राहतो, अग्नीमध्ये ते ठेवतच असतो. त्याच्यातला अशुद्धता, दुसरे जे पण काही मेटल्स असतील मिसळलेले, जे पण काही असेल ते जळून जातं. पण आम्हाला ते पूर्ण शुद्ध झालंय ते त्यावेळेस कळतं ज्यावेळेस ते लिक्विड झालेलं जे चांदी आहे किंवा सोनं आहे ते इतकं ट्रान्सपरंट होतं, ते आरशाप्रमाणे होतं आणि आम्हाला स्वतःचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं. ज्यावेळेस आम्हाला आमचं प्रतिबिंब त्याच्यात दिसतं त्यावेळेस आम्हाला कळतं की हे आता एकदम शुद्ध झालेलं आहे. मग आम्ही ती प्रोसेस हळूहळू थांबवतो. तसंच आहे प्रिया, देवाचं वचन आरसा आहे. आपण मागच्या वेळेसच ते वचन वाचलं, मी पुन्हा घेणार नाही. त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं का? आपल्या जीवनाद्वारे आपण ज्यावेळेस देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये कार्याला सुरुवात होते, ते वचन इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे की माझा मी मेला पाहिजे आणि मला ख्रिस्ताचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. जो सोनार आहे, जो मला शुद्ध करणारा आहे, त्याच्या स्वतःचं प्रतिबिंब दिसूपर्यंत ते सोनं शुद्ध समजण्यात येत नाही. तसं माझं जीवन, माझा मीपणा इतक्या प्रमाणामध्ये नष्ट आणि कमी झाला पाहिजे की मला घडवणारा, मला शुद्ध करणारा, जो माझा परिपूर्ण असा सर्वशक्तिमान प्रभू आहे, त्याचं प्रतिबिंब माझ्या जीवनाच्या द्वारे दिसलं पाहिजे. त्याचे स्वभाव, त्याचा गुणधर्म माझ्या जीवनाच्या द्वारे जगापुढे प्रगट झालं पाहिजे. इतकं शुद्ध स्वरूपात आपल्याला स्वतःला तयारी करायची दररोजच्या दिवशी, ते वचन जे आहे अग्नीसारखं त्याच्याद्वारे. मग त्यावेळेस आपल्याला न्यायाच्या दिवशी सोपं जाईल खूप, कारण त्याच्यामध्ये मी दिसणारच नाही. माझा निर्माणकर्ता स्वतःचं रूप ज्या वेळेस पाहिल, तो मला कसा दोष लावल जेव्हा त्याला स्वतःच रूप दिसत आहे. ज्या वेळेस प्रभूचे प्रेषित आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताचे आणि त्याचे जे शिष्य आहे हे कार्य करत होते, निरनिराळ्या ठिकाणात जात होते, सेवा करत होते, त्यावेळेस लोकांना त्यांच्याद्वारे ख्रिस्त दिसला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप दिसलं त्यांच्यामध्ये की हे ख्रिस्तासारखे वागतात, प्रभू येशू ख्रिस्तासारखे बोलतात, प्रभू येशू ख्रिस्तासारखं कृती आहे ह्यांची, प्रभू येशू ख्रिस्तासारखं कार्य करत आहे आणि म्हणून ते ख्रिस्तासारखे आहेत. म्हणून अंतिकिया इथल्या लोकांनी त्यांना ख्रिस्ती म्हटलं, असं देवाचं वचन सांगतं. ख्रिस्ती हा धर्म नाहीये प्रियांनो, जगातल्या लोकांनी आपल्याबद्दल दिलेली साक्ष आहे. आज जगाला आपल्यामधून प्रभू येशू ख्रिस्त दिसत आहे का? त्याचं कार्य, त्याची जीवन पद्धती, त्याचे विचार, आत्म्याचं फळ, त्याची कृत्ये, त्याचा स्वर्गीयपणा, देवाच्या राज्याचं कार्य माझ्या आपल्या सर्वांच्या जीवनाद्वारे जगापुढे मांडण्यात येत आहे का? इनफॅक्ट जगाला ते दिसत आहे का? त्यांनी दाखवलं असं म्हटलं नाही, त्या लोकांना दिसलं असं म्हटलेलं आहे. खूप फरक आहे दोन गोष्टींमध्ये. मला दाखवायचं असतं त्यावेळेस मी खोट्या कृती देखील करू शकते, मी ढोंगीपणाचं काम देखील करू शकते की मी तसं नाहीये, पण मला चार चौघांच्या समोर मी दाखवल मी काहीतरी आहे.
त्यांनी स्वतःला दाखवलं असं म्हटलं नाही, लोकांना दिसलं म्हटलेलं आहे. तेव्हा लोकांनी पाहिलं असं म्हटलेलं आहे. म्हणजे तिथे खोटारडेपणा, स्वतःला प्रगट करण्याची वृत्ती नव्हती. लोक ज्यावेळेस परीक्षा घ्यायला येत होते त्यांची, लोक ज्यावेळेस त्यांचं निरीक्षण करत होते, ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहत होते, त्यावेळेस लोकांना त्यांच्यामधून ख्रिस्त दिसत होता. किती अद्भुत जीवन जगत होते प्रेषित आणि शिष्य. आज आपल्या सर्वांना देखील प्रभूने त्याचे प्रेषित, त्याचे शिष्य, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे शिष्य होण्यासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे. काय आपल्यामधून जगाला ख्रिस्त कळत आहे काय? आपल्यामधून ख्रिस्तीपणा दिसत आहे काय? जर आपल्यातून ख्रिस्त दिसतो जगाला तरच आपण ख्रिस्ती आहोत. त्याचा स्वभाव प्रगट होत आहे का? त्याचं सामर्थ्य प्रगट होत आहे का? वचनाचं सामर्थ्य कार्यरत होत आहे का? हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे तो त्याच ठिकाणी म्हणतो की खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. देवाचं वचन जे आहे ते हातोडा सुद्धा आहे असं म्हटलेलं आहे. आपण मगाशी पाहिलं की जीवनाच्या भूमी ज्या असतात त्याच्यापैकी एक जीवन खडकाळ भूमी आहे. त्या खडकाला फोडून फोडून तुकडे तुकडे करून त्याची माती, त्याचा भुगा करण्याचं सामर्थ्य, त्या खडकाळ भूमीला एक चांगलं उपज देणारी अशी चांगली माती असलेली अशी उपजाऊ जमीन बनवण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामधले सर्व खडक धोंडे जे अडखळणं आहेत ते सर्व नष्ट करून त्यांचे तुकडे तुकडे करणं म्हणजे लीनता, नम्रतेच्या पदापर्यंत नेणं. एक दगड खूप मोठा असतो, एक खडक, त्याचे तुकडे केल्यावरती छोटे छोटे दगड बनतात. त्या दगडांचे अजून छोटे छोटे तुकडे केले अजून छोटे छोटे दगड बनतात. त्याचे पण तुकडे केले तर वाळूसारखे छोटे अजून दगड बनतात. आणि त्यांचे सुद्धा अजून छोटे छोटे तुकडे केले तर मात्र मग माती बनते, एकदम पावडर. एक मोठा खडक आणि एक माती, ह्यांची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये खूप वेळ जातो प्रियांनो. त्या दगडाला अनेक कष्टांना सामोरं जावं लागतं, अनेक घाव सोसावे लागतात त्या हातोड्याचे. मग त्याचे तुकडे तुकडे होत 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 सरते शेवटी ती माती होत असते. माती म्हणजे सर्वात छोटे कण त्या दगडाचेच झालेली. तसं देवाचं वचन जे आहे ते आपल्या जीवनात दररोजच्या दिवशी कार्य करतं. दररोजच्या दिवशी एक एक हातोडा मारतं. दररोजच्या दिवशी माझ्यामध्ये प्रभूला नको असलेल्या गोष्टी काढून टाकतं. मला दररोजच्या दिवशी मी आधी जेवढा मोठा खडक आहे ना त्याचा छोटा छोटा अजून छोटा अजून छोटा अजून नम्र अजून नम्र, माती म्हणजे तर अस्तित्वच संपलेला स्वतःचं, अशा मीपणापासून ते नम्रतेपर्यंत रोज घेऊन जातं. स्वतःमधलं देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, माझा मीपणा जो आहे ते देवाच्या वचनाचा हातोडा फोडून फोडून त्याचे बारीक बारीक तुकडे करत करत त्याचं अस्तित्व जे आहे ते पूर्णपणे बदलून टाकतं. ते आपलं स्वरूपच बदलवतं. प्रियांनो, एक मोठा खडक आणि एक माती यांच्या दिसण्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक असतो. तसं आपलं स्वरूप, आपलं प्रगट होणं, आपलं अस्तित्व हे सर्व काही देवाचं वचन बदलत असतं. त्याचं वचन हातोड्यासारखं आहे. आपले खडकाळीसारखे जे अंतःकरण आहे ते तोडून, ते फोडून, ते बदलून त्याला मांसमय असं हृदय आपल्या ठाई उत्पन्न करणारं देवाचं वचन आहे. प्रियांनो, माझ्या जीवनातली कुठली गोष्ट आहे, कुठला स्वभाव आहे जो त्या खडकासारखा आहे, जो मोडला गेला पाहिजे, त्याची माती आणि भुसा झाला पाहिजे, ज्याचे कण कण झाले पाहिजेत बारीक, ते आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आणि त्या भागावरती, आपल्या जीवनाच्या त्या स्वभावावरती, त्या गोष्टींवरती देवाच्या वचनाचा हातोडा चालवायला शिकलं पाहिजे. नाही, मला हे माझ्या जीवनात ठेवायचं नाही, हे प्रभूपासून नाही. देवाचं वचन घ्या, स्वतःला समजून सांगा, त्या देवाच्या वचनाचा हातोडा मारा त्या गोष्टींवरती. त्याचा भुगा भुगा होत 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 त्याची माती होऊन जाईल, ते नष्ट होईल. त्याचं अस्तित्व जे आहे ते कायमचं संपवण्यात येईल.
देवाच्या वचनाचा हातोडा आहे, त्याच्यापेक्षा सामर्थ्यशाली जगामध्ये कुठलाच हातोडा नाही. किती मोठा लोखंडाचा अजून काय असेल नसेल, स्टील बिल सगळं पोलादी हातोडा, त्या सगळ्यांपेक्षा पण जास्त सामर्थ्य असलेलं देवाच्या वचनाचा हातोडा आहे. कारण ते वचन स्वतः परमेश्वर आहे, ते जिवंत वचन आहे, ते अग्नी आहे, ते कार्यकारी वचन आहे, ते सामर्थ्यशाली वचन आहे. आणि ते त्याचं कार्य पूर्ण केल्याशिवाय कधीही देवाकडे पुन्हा तसं जातच नाही. फक्त मी त्याचा किती प्रमाणात स्वीकार माझ्या जीवनामध्ये करत आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मत्तई 22:29 वाचूया. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही संदेष्टांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता आणि म्हणता, सॉरी मी चुकीचं वचन वाचते, 22:39 सॉरी हा, मत्तई 22:29. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. जे लोक कायम कन्फ्युज असतात, काय लोक तर असे असतात ना, ते आयुष्यात सारखेच निर्णय बदलतात, सारखेच एका निर्णयावर कधी स्थिर राहूच शकत नाहीत. आज हे करायचा निर्णय, उद्या ते करायचा निर्णय, परवा ते करायचा निर्णय. नॉर्मल जीवनाची पण गोष्ट करते, सेवेच्या बद्दल सुद्धा, देवाबद्दलचे निर्णय सुद्धा स्थिरच नसतात. कधी सतत त्यांचे विचार बदलतात. काय लोक तर इतके डेंजर पातळीला असतात, त्यांचं पाचारण पण बदलतं, माहिती का. ते कधी प्रभू मध्ये आले त्यावेळेस कधीतरी काहीतरी कुठला तरी सेवक काहीतरी गोष्टी झालेल्या असतात, किंवा कधी कधी खरंच देवाचं वचन बोललेलं असतं, त्यावेळेस ते अचानक सुवार्तिक झालेले असतात. काही दिवसांनी ते कधी मध्येच पाळक होतात, काही दिवसांनी परत बघितलं तर ते एकदम प्रॉफेट्स होऊन जातात, संदेष्टे होतात, पाचारण, हे सगळ्या गोष्टी सारख्या स्थिर राहू शकत नाही. ते देवाचं कार्य तसं नसतं प्रियांनो. आढळ परमेश्वर आहे आपला, तो कधीही न बदलणारा परमेश्वर आहे. काही लोक असतात ते आयुष्यभर, आज हे चर्च, 2 वर्षांनी ते चर्च, 4 वर्षांनी ते चर्च, यात्रेकरूचा प्रवास कंटिन्यूस चालू असतो. नका करू या गोष्टी. तो तिथं स्पष्ट म्हणत आहे प्रभू या ठिकाणामध्ये की तुम्ही शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडलेला आहात. देवाचं जे वचन आहे आणि देवाचं सामर्थ्य आहे हे समजून न घेतल्यामुळं लोक भ्रमिष्ट होतात, भरकटत राहतात, सारखे जीवनामध्ये कधीही ठाम निर्णय घेऊ शकत नाही. आणि अशा लोकांच्या बरोबर राहणाऱ्या लोकांसाठी तर अजूनच घातक. यांचे जसे विचार बदलतील तसे ते सगळ्यांना पण कन्फ्यूज करत राहतात. नाही, आज देवाच्या आत्म्याने हे सांगितलं, उद्या देवाचा आत्मा ते सांगतो, 2 वर्षांनी अजून देवाचा आत्मा त्यांना वेगळं सांगत असतो. हा कुठेही देवाचा आत्मा आणि त्याचं वचनच कार्य करत नाही. अशा लोकांमध्ये भ्रांतीचा, भ्रमिष्टपणाचा आत्मा कार्य करतो. कारण देवाचं खरं शास्त्र आहे, त्याचं खरं सामर्थ्य आहे, त्यांनी जाणूनच घेतलं नाही. त्याचा खरा शब्द ज्या वेळेस येतो, त्याच्या त्या शब्दाच्या सत्यासाठी आपलं जीवन अर्पण करणारे लोक आहेत, जे देवाचे लोक आहेत. बघा, जे प्रेषित होते, जे शिष्य होते प्रभूचे, त्याचे कार्य करणारे लोक होते, त्यांना प्रभूच्या वचनाचं सामर्थ्य कळालं होतं. ते सर्वत्र शुभवर्तमान प्रसार करत देवाच्या वचनाच्या सामर्थ्याचा, देवाच्या वचनाचा आणि देवाच्या सामर्थ्याचा, त्याच्या शास्त्राचा सामर्थ्याचा, येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे ते प्रसार संपूर्ण जगभरात करत फिरत होते. त्यांना त्याच्यातलं सत्य आणि सामर्थ्य कळालं होतं. लोक त्यांना निरनिराळे देश, राजे, लोक त्यांना निरनिराळे प्रलोभन देत होते, त्यांना कन्फ्यूज करायचा प्रयत्न करत होते, पण ते आढळ राहिले प्रियांनो. त्यांनी मतं बदलली नाहीत आपली.
ते जे सत्य त्यांना कळालं होतं ना, त्या सत्यासाठी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे. रक्तसाक्षी झाले ते सगळे लोक. ही साधी गोष्ट नाहीये, पण त्याच्यात सामर्थ्य आहे. कारण त्यांना देवाचं वचन खऱ्या अर्थाने कळालं आणि देवाचं सामर्थ्य सुद्धा कळालं. या ठिकाणात सुद्धा आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ही गोष्ट बोलत आहे, त्याचं शास्त्र आणि देवाचं सामर्थ्य याबद्दल बोलत आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या क्षणाला जुन्या कराराबद्दल बोलत आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आता इथं आहे मत्तईमध्ये, त्यावेळेस नवीन करार नव्हता. पुढची पत्र पण नव्हती झाली. शौलाचा पौल पण झाला नव्हता. पुढचे 21 पत्र नव्हते झाले. योहानाचं प्रगटीकरण पण झालंच नव्हतं. त्याच्या खूप अगोदरचा काळ आहे. तरीही तो म्हणतो शास्त्रामध्ये सामर्थ्य आहे, देवाचं सामर्थ्य आहे. ते न ओळखल्यामुळं लोक भ्रमिष्ट होतात, भ्रमात पडले आहेत. फक्त नवीन करार घेऊन जे चालतात ते असेच भ्रमिष्ठासारखे होतात. कन्फ्युजन मध्ये इतके भरकटले जातात. इस्रायल लोक जसे गिलगालात फिरत बसले 40 वर्ष, तशी अवस्था होती यांची. भ्रमिष्ठासारखे होतात. कारण देवाचं सत्य वचन आहे, त्याचं संपूर्ण पवित्र शास्त्र हे सत्य आणि शुद्ध पवित्र आहे. त्याचं सामर्थ्य ते ओळखून घेऊ शकत नाही. जुना करार तुच्छ लेखणाऱ्या लोकांना हेच समजत नाही की उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात सृष्टीची निर्माण करता परमेश्वर त्याच्या शब्दाचं सामर्थ्याचा प्रत्यय त्याने दिलेला आहे. 6 दिवसामध्ये संपूर्ण सृष्टी घडवणारा परमेश्वरात काय सामर्थ्य आहे हे ते समजूच शकत नाही. कारण त्यांना जुना करार नकोय, फक्त नवीन करार पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये तारण आहे, सामर्थ्य आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, त्याच्यात डाऊटच नाही. पण देवाचं खरं जे सामर्थ्य आहे ते ओळखण्यासाठी संपूर्ण पवित्र शास्त्र अवगत असणं, त्याचं सामर्थ्य ओळखणं. खरं पाहता देवाचं जे महान मोठं सामर्थ्य आहे, त्याचे अद्भुत कृत्य जे आहे, जे चमत्कार आहेत, चमत्काराच्या मागं पण धावणाऱ्यांना मी नेहमी तेच सांगत असते. जुन्या करारात जेवढे अद्भुत चमत्कार झालेत ना, आजच्या काळात ते होत सुद्धा नाहीयेत. होतंय का? तांबडा समुद्र अख्खा दुभागला गेला होता. आज कोणी दुभागतंय का समुद्र? यार्देन नदी दुभागली गेली होती कितीतरी वेळेस जुन्या करारात. नदी दुभागण्याचं सामर्थ्य होतं का आजच्या काळात चमत्कार? एखादा रोग आजार बरा होणं म्हणजे देवाचं संपूर्ण सामर्थ्य नाही प्रियांनो. त्याच्या सामर्थ्याचा फार छोटासा अंश आहे तो. आणि तो छोटासा अंश म्हणजे तुम्ही देव समजू नका. तो किती महान परमेश्वर आहे हे समजण्यासाठी त्याने केलेलं कार्य, त्याची सर्व अद्भुत गोष्टी, त्याचे सर्व कृत्य समजणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तो किती अद्भुत आहे हे कळणारच नाही. त्याचा थोडासा अंश घेऊन त्या अंशाला आपण देव समजणं म्हणजे मूर्खपणा आहे. मूर्खपणा आहे. त्याला संपूर्ण स्वरूपात समजून घेऊन त्याला संपूर्ण स्वरूपात आत्मसात करणं, ते देवाचं शास्त्र समजणं आणि देवाचं सामर्थ्य समजणं आहे. इस्रायलांसाठी प्रभूने ज्या अद्भुत गोष्टी केल्या त्या त्यानंतर कधीच पृथ्वीवरती घडल्या नाहीयेत प्रियांनो. युद्ध करत होता, सूर्य स्थिर राहिला 1 दिवस संपूर्ण. म्हणजे मला हेच समजत नाही ह्याच्यापेक्षा मोठं अजून काय सामर्थ्य पाहिजे आहे. पण आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्याला वाटतं की जे जुना करार म्हणजे संपून गेलेल्या, हिस्ट्री झालेल्या गोष्टी, आज आपल्याला त्याची गरज नाही. कसं कळलं किती महान परमेश्वर आहे? एक जरी ती गोष्ट वाचली, एक जरी ते त्याचं प्रगटीकरण जेव्हा समजलं ना, तर त्याच्या महानते पुढं ना, एका सामर्थ्यापुढं 100 वेळेस आपण नतमस्तक झालो तरी कमी पडेल, एवढं महान सामर्थ्य आहे त्याचं. त्याच्या सामर्थ्याच्या एका अंशाला घेऊन त्याला देव मानू नका. संपूर्ण परमेश्वराला समजून घेण्याचा, त्याला आत्मसात करण्याचा, त्याच्या संपूर्ण सामर्थ्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. तरच ते सामर्थ्य आपल्या जीवनात कार्यरत होईल. त्याच्या प्रत्येक वचनामध्ये सामर्थ्य आहे. आणि हे माझ्या स्वतःच्या मनाची थिओलॉजी नाही, हे आत्ता पवित्र शास्त्रातून वाचलं आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानी बोललेलं आहे.
त्या भटकंतीपासून, त्या भ्रांतीच्या आत्म्यापासून निघा बाहेर प्रियानो. किती दिवस असे भटकणार? किती दिवस निर्णयाच्या खोऱ्यामध्येच लटपटत राहणार तुम्ही? स्थिर व्हा प्रियानो, स्थिर व्हा. स्थिर करणारा परमेश्वर आहे तो. डळमळीत पाया जो असतो तो वाळूवरचा असतो. आपल्याला खडकावरचा स्ट्रॉंग असा रोवला गेलेला पाया पाहिजे. ते खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो खडक त्याचं वचन आहे. त्याचं सामर्थ्य आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. योहान 20:31. आणि 31 वाजते. ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती देवाचा पुत्र म्हणून विश्वास ठेवावा आणि त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावं म्हणून जी अद्भुत गोष्टी आहे, हे शुभवर्तमान आहे, देवाबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत, हे जे पुस्तक आहेत, येशू ख्रिस्ताने केलेले चिन्ह चमत्कार जे आहे ते कशासाठी लिहिलंय त्याचं कारण या ठिकाणात सांगितलंय. खूप महत्वाची वचनं ही लक्षात ठेवा. येशूने चिन्ह चमत्कार पण का केले होते, त्याची का नोंद घेण्यात आली पवित्र शास्त्रात. आणि इथे स्पष्ट म्हटलंय 30व्या वचनात की ह्या पुस्तकात नमूद नाही केली, ह्याच्यापेक्षा पण पुष्कळ अजून चिन्ह आणि अनेक गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या. एवढे लिमिटेड काम त्यांनी केलं नव्हतं. स्पष्ट मी नाही, देवाचं वचन सांगते, आता वाचलं आपण. परंतु तो म्हणतो की ह्या सर्व गोष्टी का केल्या, कारण येशू हा देवाचा पुत्र आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे चिन्ह चमत्कार झाले, आज देखील त्याच्या निवडलेल्या आपल्या सर्व लोकांच्या द्वारे तो करतो. त्या चिन्ह चमत्कारांमागचा उद्देश आणि हेतू कुठल्या तरी पास्टरमध्ये, सिस्टरमध्ये सामर्थ्य आहे ह्याच्यासाठी नाही होते. अमक्या अमक्या ठिकाणी मीटिंगला गेलं तर पावर असतं तिथं, त्याच्यासाठी पण नाही होत. कशासाठी होतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, त्याच्याद्वारे जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं, हा शुभ वर्तमानाचा आणि प्रभूने केलेल्या महत्कृत्यांमागचा उद्देश आहे. आज आम्ही देखील ज्यावेळेस चिन्ह चमत्कार आमच्याद्वारे घडतात, आम्ही कोणाच्या तरी साठी प्रार्थना करतो, गोष्टी घडतात, त्यावेळेस आपण देखील देवाने सांगितलेला हाच उद्देश ठेवावा समोर की त्या चिन्ह चमत्कार आणि अद्भुत गोष्टींच्या द्वारे लोकांना प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास वाटावा आणि त्यांचं तारण व्हावं, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हा उद्देश काय आहे हे आपल्याला फार महत्वाचं आहे. योहान 17:17 वाचू. माझ्या खूप आवडीचं वचन आहे ते. तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. खूप स्पेसिफिकली म्हटलेलं आहे या ठिकाणामध्ये की तुझं जे वचन आहे प्रभू, फक्त तेच वचन सत्य आहे. तुझं वचन हेच सत्य आहे, म्हणजे वचन सोडता कुठलीच गोष्ट ही सत्य नाही. कुठला मनुष्य कोणीही सत्य नाही, सत्य फक्त देवाचं वचन आहे. ज्यावेळेस आपण योहान 8:32 म्हणतो की सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करेल, ते सत्य काय आहे तर ते देवाचं वचन आहे. म्हणजेच काय होतं त्याचा अर्थ की देवाचं वचन जे आहे त्याचं खरं सामर्थ्य, त्याचं खरं सत्य, खरं देवापासूनचं प्रगटीकरण आपल्याला समजणं म्हणजे सत्य समजणं आहे. आणि ते देवाच्या वचनाचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला सर्व बंधनातून मोकळं करणार आहे. येशू आरोग्यदाता आहे, शांतीदाता आहे, हे फक्त शुभवर्तमान आहे.
हे आपल्याला बंधनातून मुक्त करणारं सत्य नाहीये. बंधनातून मुक्त करणारं संपूर्ण सत्य म्हणजे उत्पत्तीपासून ते प्रगटीकरणापर्यंत असलेलं संपूर्ण पवित्र शास्त्र आहे. कारण त्याचं वचन हेच सत्य आहे आणि त्या सत्यामध्ये, त्याच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आम्हाला बंधमुक्त करायचं. म्हणून जर कुठल्या बंधनातून आपण सुटावं असं आपल्याला वाटत असेल, कुठल्या तरी बंधनातून आपल्याला सुटका पाहिजे असेल, तर त्यासाठी वचन जे आहे त्याचं सत्य स्वीकारणं गरजेचं आहे. कोणाकडे तरी प्रेयर रिक्वेस्ट घेऊन गेलं किंवा कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना केली, कोणीतरी उपास केला, मी स्वतः उपास केला, बाष्फळ बडबडीच्या फक्त प्रार्थना केल्या तर माझी बंधनातून मुक्तता होणार नाही, हे सत्य देखील आज समजून घ्या. जोपर्यंत देवाचं वचन मला काय सांगतं, त्याची माझ्या जीवनासाठी काय उद्देश योजना आहे, या परिस्थितीमध्ये मी काय करावं, हे देवाच्या वचनातून आपण शोध घेत नाही, त्याची उत्तम परिपूर्ण व ग्रहणीय इच्छा रोमकरासपत्र आणि 12 अध्याय आणि 1 आणि 2 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याची परिपूर्ण इच्छा जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या वचनाचं सत्य आपल्याला कळत नाही. जोपर्यंत वचनाचं सत्य कळत नाही, तो प्रत्येक व्यक्ती जो आहे तो बंधमुक्त झालेला नाही. ज्याला वचनाचं खरं सत्य कळालं फक्त तोच व्यक्ती बंधमुक्त झालेला आहे. आज जर तुम्ही कुठल्या बंधनात आहात तर समजून घ्या की वचनाचं पूर्ण सत्य अजून तुम्हाला कळालेलं नाही किंवा कळत असून तुमच्यापर्यंत वारंवार येत असून तुम्ही त्याचा स्वीकार केलेला नाही, म्हणून तुम्ही कुठल्या तरी बंधनात आहात. आपला वेळ संपलेला आहे. आणखी पुष्कळ वचन होती, परंतु असू द्या, पुढच्या वेळेस पाहूयात आपण की देवाचं वचन किती अद्भुत आणि महान आहे. आज जे पण देव आपल्याशी बोलला आहे, आपण त्या गोष्टीवरती मनन करूयात, ते सत्य स्वीकारण्याचा आपण आपल्या जीवनाची भूमी तयार करण्याचा प्रयत्न करूयात. ते वचनाचं बीज जे पेरण्यात येतं वारंवार, ते माझ्या जीवनाद्वारे फलदायी ठरावं, त्याने पीक द्यावं, त्याने अनेक बीज उत्पन्न करावी, ज्या बीजांमध्ये परत सामर्थ्य आहे की अनेक झाडं निर्माण करल, त्या अनेक झाडांमध्ये परत सामर्थ्य आहे अनेक बीज उत्पन्न करल, आणि अशी ही चेन जी आहे, जी साखळी आहे, ती अखंड अखंड वाहत राहील आणि एक दिवस संपूर्ण सृष्टी जी आहे ती देवाच्या वचनाच्या ज्ञानाने परिपूर्ण होईल. देवाचं वचन सांगतं तसं, आणि तो दिवस दूर नाही राहिला प्रियांनो. जसं देवाचं प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे, तो लवकर येत आहे, आपल्याला तयारी करायची आहे स्वतःची. त्याच्यासाठी देवाच्या वचनाने स्वतःला सुसज्ज करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस त्या वचनाने आपण त्याला स्वतःला सुसज्ज करणार आहोत, त्यावेळेसच तो तुताऱ्यांचा नाद आपल्या कानी पडेल आणि आपल्या प्रभूला सामोरं जायला आपण तयार होऊ शकू प्रियांनो. त्याचं जे वचनाचा दिवा आहे तो जर पेटता असेल तरच ज्याचा दिवा पेटलेला आहे त्याच कुमारिका वराबरोबर आत जाऊ शकतात. तो दिवा जो आहे पेटलेला ते देवाचं वचन आहे प्रियांनो. 119 105 मध्ये सांगितले आहे स्तोत्राच्या, तुझं वचन माझ्या पावला करता दिवा, माझ्या मार्गात प्रकाश आहे. जर ते वचन जर आपल्या जीवनामध्ये आहे, विजलेला दिवा नाहीये, फक्त कुठून तरी कधीतरी मिळालेलं वह्या भरून भरून लिहून ठेवलेलं वचन नाही प्रियांनो. प्रकाशमान झालेलं जे वचन, जो पेटलेला दिवा आहे, जे माझ्या जीवनात कार्यरत झालेला आहे, ज्याच्याद्वारे मी स्वतः तर प्रकाशमान झाला आहे पण मी दुसऱ्यांना सुद्धा प्रकाश द्यायचं सामर्थ्य माझ्यामध्ये आलंय. तो प्रकाश देवाच्या वचनाचा इतरांपर्यंत पोहोचत आहे. असा जो पेटलेला दिवा आहे, त्याच्या वचनाच्या ज्ञानाचं जे सत्य आहे ते आपल्या जीवनात कार्यरत होईल. त्यावेळेसच आपण त्या शहाण्या कुमारिकांप्रमाणे आपल्या प्रभूला भेटायला सुसज्ज आणि तयार झालेलो असू. प्रभू तुम्हा सर्वांस आशीर्वाद देव. यावेळेस आपण प्रार्थना करूया.